कोकणातून मुंबईत जाणारा आंबा यापूर्वी लाकडी पेट्यातून पाठवला जात होता, परंतु मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला जाणारा आंबा हा लाकडी पेटीनंतर पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पाठवला जात होता। आता तो प्लास्टिकच्या कॅरेटमधून आंबा पाठवला जात आहे। 5 डझनाचे आंबे निळ्या किंवा अन्य रंगाच्या कॅरेटमधून एपीएमसी मार्केटमध्ये जातात आणि तिथे हे आंबे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही आंब्याची रिकामी कॅरेट कोकणातील देवगडसह ज्या भागातून जाते त्या ठिकाणी ती परत येते। आंबा कॅरेटमधून जात असल्याने तो सुरक्षित जात असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत। त्यामुळे पेटींचा होणारा खर्च पण वाचतो आणि आंबा सुरक्षित जातो असा दावा येथील शेतकरी करत आहेत। 5 डझनाची भरलेली प्लास्टिकची कॅरेट गाडीतून सुरक्षितपणे जाते आणि सुरक्षित येते, त्यामुळे आंबा खराब होत नाही किंवा चिरडून जात नाही असं शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना वाटतंय। गेल्या पूर्वीपासून जो लाकडी पेट्यामध्ये मुंबईला मार्केटला माल जायचा, त्याच्यानंतर लोखंडी ट्रंकमधून जायचा, त्यानंतर पुट्टा बॉक्स आला आणि आता अशोक हांडेंनी स्वतः नेतृत्व करून की आपल्या वच्छादांना प्लॅस्टिक क्रेटमधून माल पाठवा आणि तो सुरक्षित जावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला। गेली 5-6 वर्ष त्या प्लॅस्टिक क्रेटमधून हा वाशी मार्केटला माल जातो। याचं एक अतिशय वैशिष्ट्य म्हणजे बाहेरला पेटीपेक्षा लवकर गेलं जातं, माल सुरक्षित मुंबईला पोहोचतो, त्याचप्रमाणे मालाला पूर्णपणे चारी बाजूने संरक्षण मिळतं। लाकडी पेटीमध्ये किंवा लोखंडी ट्रंकांमध्ये मार लागण्याची शक्यता असते, परंतु हा जो प्लॅस्टिक क्रेट काढला आहे ठेवायलाही सोपं, मल्टीपर्पज वापरायलाही बरं, अशा पद्धतीने चांगला त्याचा वापर केला जातो। आणि या क्रेटचा इतर कामासाठी, बागेतून आंबे हाणण्यासाठी किंवा बागेमध्ये शेणखत घालण्यासाठी किंवा जो बागेमध्ये कचरा उचलण्यासाठी मल्टीपर्पज वापर केला जातो। खरोखर हे क्रेटचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळामध्ये चांगलं काम होऊ शकतं।